यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून पुण्यामध्ये कुख्यात 267 गुंडांची पोलीस आयुक्तालयामध्ये परेड। यापुढे कुठलेही गुन्हे करायचे नाहीत, अन्यथा मोक्का-अंतर्गत कारवाई करू, पोलिसांची गुन्हेगारांना तंबी। कुख्यात गुंड गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळची पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये परेड। नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांसमोर सराईत गुन्हेगारांची परेड। गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल अभिनंदन। विजय वडेट्टीवारांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत, महायुती सरकारच्या काळामध्ये गुंड मंत्रालयामध्ये एसीची हवा घेत आहेत, अशी ही टीका। निलेश गायवाळ हा जामिनावर आहे, मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रील तयार करतो, लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश, ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं। राज्यातले मुख्यमंत्री गुंडांना पोचतायत, गुंडटोळ्या मुख्यमंत्र्यांना भेटतात। उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी त्यांचा वापर करणार का? अजित पवारांचे पुत्र, मुख्यमंत्र्यांचे पुत्र गुंडांना भेटतात, याचा अर्थ काय? राऊतांची टीका। अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागलेली आहे। आधी वर्षा बंगल्यावर ठराविक लोकांनाच प्रवेश होता, आता कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतं। मंत्रालयात येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे। संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, गुंडांसोबतच्या फोटोच्या मुद्द्यावरून दादा भुसेंचा राऊतांना टोला। आपण बघितलं असेल की यापूर्वी जर कोणी बेजबाबदार तर ते राऊत सार्वजनिक जीवनामध्ये भेटायला, फोटो काढायला आल्यास रोखता येत नाही। जर एखाद्यावर चार्जेस तर पोलिसही थांबवतात। ही यंत्रणा पोलिसांकडेच, केसरकरांची प्रतिक्रिया। आपल्याला कोण भेटायला येतं ह्याच्यावर मर्यादा सार्वजनिक जीवनामध्ये घालतात येत नाही। जर एखाद्यावर एखाद्या चार्जेस असतील आणि तो गुन्हेगार असेल तर पोलिसच त्याला थांबवत असतात, कारण ही यंत्रणा फक्त पोलीस डिपार्टमेंटकडे असते। राज्यात सरकार निर्मित गुंडाराज, सरकारच्या बगलबच्च्यांनी अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुली, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। हे सरकार निर्मित गुंडाराज आहे। त्यांचे जे बगलबच्चे आहेत या सरकारचे, हे बगलबच्चे अधिकाऱ्यांना धमक्या देतात, त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, भाजप आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटलांची टीका।